नमस्कार. मी रोल क्रमांक 12 जितेंद्र बाबूराव शेजवळ, सहाय्यक प्राध्यापक मराठी, महिला कला महाविद्यालय औरंगाबाद. HRDC UGC डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत सुरू असलेल्या भारतीय तौलनिक साहित्य अभ्यास या उजळणी वर्गाच्या अनुषंगाने मी पाठ घेत आहे. तर चला आपण पाठाला सुरुवात करूया. मराठी साहित्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, नाटक अशा विविध साहित्य प्रकाराचं ज्ञान आपल्याला आहेच. आज आपण यातील कविता साहित्य प्रकारातील एक अतिशय भावस्पर्शी, संवेदनशील अशी कविता अभ्यासणार आहोत. मराठी कवितेमध्ये काव्यलेखन करणारे सुप्रसिद्ध नामवंत कवी दासू वैद्य यांची ही कविता आहे. कवी दासू वैद्य यांचे तुर्तास आणि तत्पूर्वी हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. ते एक अतिशय संवेदनशील लेखन करत असतानाच मानवी जीवनाचं भाष्य करतात. आपल्या भोवतालचं एक वेगळं विश्व एक वेगळ्या नजरेतून आणि अनुभव चिंतनातून आपल्या कवितेतून मांडण्याची त्यांची शैली आहे. त्यांच्या कवितेतून सामान्य माणसांच्या जगण्यात आलेली संवेदन शून्यता, नात्यातील ताणतणाव दर्शवणारी आहे. सावरखेड एक गाव अजिंठा या चित्रपटातील गीतलेखन सुद्धा सरांनी केलेलं आहे. सध्या दासू वैद्य सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आणि आपला हा जो उजळणी वर्ग आहे त्या उजळणी वर्गाचे समन्वयक सुद्धा सर आहेत. त्यांच्या कवितेतील मृत्यू आणि मृत्यूने आलेली हतबलता ते व्यक्त करतात. चांगला काळ झोपलो होतो, न सांगताच आई निघून गेली, आई गेल्यानंतरचे वडील अशा कवितेतूनही ते व्यक्त ही भावना करत असतात. यातील आई गेल्यानंतरचे वडील या कवितेत कवी काय सूचन करतात ते बघूया. एकदा आपण ही कविता वाचून घेऊया. की आई गेल्यानंतरचे वडील अबोल झाले. पूर्वीसारखे स्वयंपाकघरातील कोपऱ्यात देवांना न्हाऊ जेवू घालतात, पण आरती करताना त्यांचा हात थरथरतो. आईने लावलेल्या बदामाच्या झाडाभोवती कचरा साफ करण्याच्या निमित्ताने रेंगाळतात. ओट्यावर बसतात, आभाळाकडे पाहतात, जुन्या पोथ्या काढून पुन्हा बांधून ठेवतात. वर्तमानपत्र डोळ्याजवळ धरून वाचतात. जेवणानंतर उदबत्तीच्या काडीने खूप वेळ दात खोरतात. मळकट आंब्याच्या कोईतून हिरवी काडी वर यावी तशी जुनाट आठवण सांगतात कधीतरी. अंथरुणावर पडल्यानंतर बराच वेळ जागे असतात. बुटांच्या पेरावर काहीतरी मोजतात. ते नामस्मरण नक्कीच नव्हे, कारण ती शांतता त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत नसते. मग ते काय मोजत असतील? हे वाक्य मनात थेट घुसणारं, काळीज चिरणारं असं आहे. आई गेल्यानंतरचे वडील अबोल झाले. पूर्वीसारखेच स्वयंपाकघरातील कोपऱ्यात देवांना न्हाऊ जेवू घालतात, पण आरती करताना त्यांचा हात थरथरतो. या 4 ओळी जरी आपण बघितल्या, यातील आई गेल्यानंतरचे वडील अबोल झाले आणि पुढील 3 ओळीतील त्यानंतर त्यांच्या घरातील वावर कसा आहे याचं एक चित्रण कवी येथे करतात. मित्रहो, असं संबोधलं जातं विशेषतः कवितेच्या बाबतीत की कवितेच्या 2 ओळीमध्ये अनेक भावार्थ दडलेले असतात. आणि याचं प्रत्यंतर आपल्याला या आई गेल्यानंतरचे वडील यातील पहिल्याच ओळीमध्ये येताना दिसतं. काव्यातील ही सूचकता
अतिशय महत्त्वाची आहे. या सुरुवातीच्या ओळीतच सर्व काही कवितेचं मर्म आहे. कारण की जोडीदार सोबत नाही, त्यास आपण नेहमीच गमावलेलं आहे. त्यामुळे निर्माण झालेली भावनिक पोकळी आणि वडिलांच्या अगोदरच्या व सध्याच्या वागण्यातील, वर्तमानातील जीवनाचा मोठा पट या 2 ओळीच्या मध्ये आपल्याला गर्भित असा सूचक भावविश्व समजवायला मदत करतं किंवा ते समजण्यासाठी आपण काय झालं असेल, अगोदर त्यांचं जीवन कसं असेल, नंतर जीवन कसं असेल, कदाचित ते पूर्वी फार प्रसन्न राहत असतील, आता अबोल झालेले आहेत. पत्नीच्या जाण्याने, वियोगाने दुःखी, कष्टी आणि गतजीवनाच्या आठवणी आणि सध्याच्या आठवणीमध्ये एक वेगळी कविता वाचकाच्याही मनामध्ये या 2 ओळीच्या अंतरामध्ये घडत चालते. याचीच प्रचिती मग ते काय मोजत असतील या शेवटच्या ओळीने तीव्र व अर्थवाही व विचार करायला लावणारी, मानवी जीवनाचं सार शोधणारी वाटते. वडिलांच्या यंत्रवत राहण्याने जरी या कवितेचा सुरुवात होत असली तरी प्रत्येक ओळीतून पुढे ही कविता प्रेमाचं, आस्थेचं आणि त्या आंतरिक ओढीचा प्रवास पुढे करत असते. आपण सुरुवातीच्या कडव्याच्या 3 ओळीमध्ये बघितलं की आरती करताना त्यांनी पत्नीची आठवण होत असते. त्यामुळे त्यांचा हात थरथरतो. या व्याकुळ आठवणीने ते व्याकुळ झालेले आहेत. ते पत्नीने लावलेल्या झाडाजवळ जातात, कारण तेथे त्यांचा जीव रमतो. असं अतिशय भावनिक, तरल, प्रत्येक माणसाला अस्वस्थ करून सोडणारं, तरीही तरल, तटस्थ आणि संवेदनशील असं चित्रण दासू वैद्य आपल्या वडिलांचं या कवितेमधून करताना दिसतात. पुढे ओट्यावर बसतात, आभाळाकडे बघतात, जुन्या पोथ्या काढून पुन्हा बांधून ठेवतात. या विरहामध्येच जुन्या पोथ्या पुन्हा पुन्हा काढतात, ते पुन्हा बांधून ठेवतात. का? कारण की या पोथ्यांना कधीतरी त्यांच्या पत्नीचा स्पर्श झालेला असेल. त्या पोथ्यांबरोबर त्यांनी अनेक वेळेस त्याची वाचनं केली असतील, पारायणं केली. एक भावनिक बंध या पोथ्यांमध्ये, त्यांच्या पत्नीमध्ये आणि त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणून ही सहज प्रक्रिया त्यांच्याकडून घडते. वर्तमानपत्र डोळ्याजवळ धरून वाचतात. जेवणानंतर उदबत्तीच्या काडीने खूप वेळा दात खोरतात. आता त्यांचं जीवन सारं यंत्रवत झालेलं आहे. खरं तर कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांचा जीव रमत नाही. म्हणून वर्तमानपत्र ते वाचतच असतील याची काही शाश्वती नाही. कवी सांगतात की वर्तमानपत्र डोळ्याजवळ धरून वाचतात. म्हणजे ते काहीतरी शोधतात त्याच्यामध्ये. त्याच्याही मध्ये त्यांना आपल्या जीवनसाथिणीची आणि त्यामुळं व्याकुळ होणारी एक सहज प्रवृत्ती डोळ्यासमोर दिसते. जेवणानंतर उदबत्तीच्या काडीने खूप वेळ दात खोरतात. आता त्यांचं वय झालेलं आहे. जेवत तरी किती असतील, कारण की त्यांचं कशामध्ये मन लागत नाही आणि मग खूप वेळ ते दात खोरतात. दातात असं खाण्याने आणि दात खोरण्यासारखं काही नाही, तरीही या अशा यंत्रवत क्रिया ते करत असतात. मळकट आंब्याच्या कोयीतून हिरवी काडी वर यावी. मळकट आंब्याच्या कोयीतून हिरवी काडी वर यावी, तशी जुनाट आठवण सांगतात कधी. मग गतजीवनाचा जो एक
आठवणींचा ठेवा आहे, तो कधी कधी मग ते सांगतात. त्यांना गहिवरून येतं आणि मग त्या आठवणी ते सांगत असतात. अंथरुणावर पडल्यावरही बराच वेळ जागे असतात. त्यांचं एकूणच आपल्याला आयुष्यामध्ये निर्माण झालेली पोकळी आणि सतत सतत आपण एकटे आहोत, पत्नीचा विरह, या साऱ्यांचा परिणाम आणि वृद्धकाळाचं एक वेगळं मानसिक वातावरण, यामुळे अंथरुणावर पडल्यानंतरही त्यांना काही झोप लागत नाही. बराच वेळ ते जागे असतात. बोटांच्या पेरावर काहीतरी मोजतात. कविवर्य दासू वैद्य, आपण अगोदर त्यांचा परिचय करताना सांगितलेलं आहे की मानवी जीवनाचं सूक्ष्म निरीक्षण करत असताना अतिशय तरल संवेदनांचं चित्रण आपल्या कवितेमध्ये करत असताना वडिलांचंही चित्रण अतिशय तटस्थ पद्धतीने करून त्यांच्या भावनिक आणि मानसिक आंदोलनाला अतिशय सहज आणि तितक्याच तन्मयतेने त्यांनी इथे टिपलेलं आहे. बोटांच्या पेरावर काहीतरी मोजतात. काय मोजतात असा प्रश्न पडतो. आता प्रत्येकाचा आपला आहे की म्हातारे झालेले लोक आहे, अशा प्रसंगामधून गेलेले आहेत. त्यांना खरं तर खूप काळजी घेण्याची गरज असते. उलट लोक त्यांना म्हणतात की नाही आता तुम्ही त्रागा करतात वगैरे असं तसं. परंतु संवेदनशीलता, भावनिक नातं आणि तेही अतिशय तरल पद्धतीने कसं हाताळता येतं, हे दासोवैद्य दुरून बघतात आणि विचार करतात की हे बोटाच्या पेरावर काय मोजतात. आणि त्यांना जाणवतं की वयोवृद्ध लोकांना वगैरे सवय असते की नामस्मरण करायचं, देवस्मरण करायचं आणि हे आपलं मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करायचे. परंतु कवी संबोधतात की ते नामस्मरण नक्कीच नव्हतं, कारण की ती शांतता त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत नसते. नामस्मरणाने एक जी तृप्तीची भावना येते ती त्यांच्या चेहऱ्यावरती ओसंडताना कधी दिसली नाही. आणि मग आपण अगोदरच उल्लेखल्याप्रमाणे मग ते काय मोजत असतील, ही तीव्र भावना, ही व्याकुळ करणारी भावना, त्यांच्या मनाची जी अनेक प्रश्न त्यांच्या वडिलांच्या मनामध्ये निर्माण होणार होते, तेच कवीच्या मनामध्ये निर्माण होतात. आणि या कवितेचं खास वैशिष्ट्य असं आहे की ही कविता फक्त दासू वैद्य यांची कविता न राहता, त्यांच्या वडिलांची कविता न राहता, ती वाचणाऱ्या वाचकाची, आस्वादकाची, इथल्या समाजाची प्रातिनिधिक कविता होते. आणि प्रत्येक जण विचार करू लागतो की मग ते मोजत काय असतील. इथूनही एक नवीन कविता निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते, ती वाचकांच्या मनामध्ये. हे या दासू वैद्य यांच्या कवितेचं खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल. अशा पद्धतीने आई गेल्यानंतरचे वडील ही दासू वैद्य यांची कविता आपण इथे अभ्यासलेली आहे. फक्त दासू वैद्यांच्या वडिलांचंच असं भावविश्व झालेलं होतं असं नाहीये. तर सरांची सुप्रसिद्ध असणारी कविता की प्रत्येक आईला मुलगा कवी व्हावासा वाटतो, ही सुद्धा त्यांच्या आईच्या निधनानंतरची कविता. त्यांचंही भावविश्व कुठंतरी याच पद्धतीने व्याकुळतेने आणि सहृदयतेने भिडणारं होतं. अशा पद्धतीने आपण ही कविता इथे
आपल्या परीने अभ्यासलेली आहे. आपल्यालाही ती समजली असेल असं मी समजतो व इथे संपवतो. धन्यवाद.